नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक काळ असा होता की आपल्या भारत देशामध्ये असे लोक, असे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत की जे दिलेला शब्द पाळायचे किंवा निदान एखादी गोष्ट आपल्याला पाळता येणार नसेल, करता येणार नसेल, तर त्याच्याविषयीचं प्रॉमिस द्यायचे नाही. पण आज काळ असा आलेला आहे की 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी दिलेलं प्रॉमिस यांना आठवत नाही आणि जे त्यांनी छाती ठोकपणे ओरडून सांगितलेलं असतं की आम्ही हे करूच, आम्ही सत्तेत आलो तर हे करूच, ते बरोबर सत्तेत आल्याबरोबर विसरतात आणि त्यांना आठवण करून दिल्याच्या नंतर ते म्हणतात की अहो ते असं शक्य नसतं, ते प्रॅक्टिकल नसतं, आता एवढ्याकडे आपल्याकडे पैसा नाही आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आजच त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतात की कर्जमाफी वारंवार करता येत नाही. अरे मग कर्जमाफी वारंवार करता येत नाही तर तुम्ही इलेक्शनच्या वेळेला असं आश्वासन का दिलं होतं? इलेक्शनच्या वेळेला काय म्हटले होते हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे विधानसभेच्या इलेक्शनच्या 1 महिन्याआधीचं फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. पूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा. कोरा. आम्ही झोपलेलो होतो तर काय म्हटलेत? पूर्ण कर्जमाफी देऊ, शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा कोरा. पिक्चरमध्ये ॲक्टिंग करत होते का देवेंद्र फडणवीस साहेब? तुम्ही तेव्हा लोकांच्या समोर, एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या समोर बोलत होते. या तुमच्या शब्दाला भुलून अनेक लोकांनी तुम्हाला मतदान केलं असेल, त्याचं तुम्ही काय करणार? आणि हे असं जर का आज तुम्हाला कळतंय, आजचं काय वाक्य आहे? कर्जमाफी वारंवार करता येत नाही, त्यामुळे करताना परिणामकारक होणे आवश्यक आहे. आता तुम्ही उद्या काहीही म्हणाल, पण मग हे जर तुम्हाला एवढं कळत होतं तर तेव्हा असं मस्त पिक्चरमध्ये डायलॉग दिल्यावानी कोरा 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 का म्हणाले? कशासाठी म्हटले तुम्ही? हे याला काय म्हणतात? म्हणजे तुम्हाला इतके वाईट शब्द शेतकरी वापरतात, पण ते मला वापरायचे नाही आहेत. भयंकर. मग लोकांना का नाही वाटणार की हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे अनाजी पंतांनी त्रास दिला, या अनाजी पंतांचे तुम्ही काहीतरी वारस लागता, बरोबर त्यांचंच रक्त तुमच्यात आलेलं आहे असं जर शेतकरी म्हणत असेल तर त्यांचं चुकत आहे असं मला नाही वाटत. कारण की तुम्ही 4 महिन्याआधी एक बोलता, एक तर मग तेव्हाच बोलायचं नव्हतं. मी काय म्हणते, गरजेचं नसतं ना प्रॉमिस देणं. प्रॉमिस दिलंच पाहिजे असं काय आवश्यक आहे का? जी गोष्ट आपल्याला करता येते तितकंच म्हणायला पाहिजे होतं. आभाळात वेग बोलल्यासारखं बोलायचं होतं की आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं म्हणायला पाहिजे ना. तुम्ही आकडे देता, तुम्ही प्रॉमिस देता, एक ठोस म्हणजे असा परिणाम दिसला पाहिजे शेतकऱ्याला. तेव्हा असं किती लोकांना बरं वाटलं असेल की हां, आपलं 7-12 कोरा झाल्यावर किती हलकं वाटेल. हे अनुभवलं असणार आहे तुमच्या समोर बसलेल्या शेतकऱ्यांनी. कर्जमाफी होईल, की आपलं एवढं कर्ज फिटेल, हे अनुभवलेलं असणार आहे. आणि आज तुम्ही त्या सगळ्या भावनेचा चुराडा केलेला आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून भयंकर पाऊस सुरू आहे. म्हणजे 15 दिवसापासून तर मराठवाड्यात इतका पाऊस झाला, मी तर म्हणते मराठवाड्यात आता असं काहीच उरलेलं नाही आहे की ज्याचं नुकसान होणं बाकी आहे. प्रत्येक गोष्टीचं नुकसान झालेलं आहे आणि मदत अजूनही पोहोचलेली नाही आहे. थोडं जुन्या सरकारच्या काळामध्ये काय प्रकारे मदत केली जायची जनतेची हे पहा. आरोग्य शिबिरं लागतात, खाय प्यायची सोय होते, सगळीकडे शाळेची व्यवस्था केली जाते, या सगळ्या गोष्टी होतात. पण आज शेतकरी रडतोय आणि तुम्ही म्हणताय की दिवाळीच्या आत आम्ही मदत पोहोचू. ती पण तुमची मदत किती? तर एकरी 3,500 रुपये. त्या पंजाबमध्ये हेक्टरला 50,000 मदत दिलेली आहे. असाच पूर आला होता पंजाबमध्ये सुद्धा, असाच 50,000 आणि आपण हेक्टरी देणार आहे 8,500. महाराष्ट्र राज्य एवढं मोठं, त्याचा बजेट त्या पंजाबच्या चौपट आहे बजेट महाराष्ट्राचा. इन्कम सगळ्यात जास्त आहे, इन्कम टॅक्स महाराष्ट्र सगळ्यात जास्त भरतोय, सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे येतोय. यांना कुंभमेळ्याला यांनी मंजूर केलेले 14,000 कोटी. ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला मंजूर करतात. त्या बिहारमध्ये इलेक्शन आहे तर बायकांच्या खात्यावर 10,000 रुपये टाकली म्हणून परवाच्या दिवशी बातमी होती. आणि शेतकरी रडत असताना तुम्ही शेतकऱ्यांना मदत नाही करताय. आणि मग त्या लोकांवर विश्वास बसतो जे हे म्हणत असतात की भाजप हे शेतकरी विरोधी आहे. या लोकांना, हे जे सगळे शेतकरी आहे यांना मदत करायचीच नाही, कारण यांना जर का भरघोस मदत केली तर शेतकरी परत शेती पिकवतील.
यांना हे हवं आहे की कंटाळून शेतकऱ्यांनी शेती आपली विकून टाकावी. मोठे मोठे उद्योगपती मोठ्या प्रमाणावर आता गेलेले आहे मराठवाड्यामध्ये, जमिनी घेणं सुरू आहे. शेतकऱ्यांना वाटतंय की ओके, आम्हाला सरकारकडून पैसे नाही मिळत आहे, खिशात खडकू नाही आहे, बँकेत काही नाही आहे, मग आता काय उरतंय, हाय शेतीचा तुकडा विकून टाकू दे बाबा, येईल त्या पैशात जगू. यांचा हेतूच ते आहे, जे लोक सांगत असतात ना की यांना मोठ्या प्रमाणावर जमिनी उद्योगपतींना घेऊन टाकायचे. हे शेतकरी जे आज शेतीचे मालक आहेत ते उद्या याच शेतीवर मजूर म्हणून राबतील आणि बस 2 वेळेच्या खायचे तुम्ही मालक आहात. तुम्हाला 2 वेळा खायला सरकार ते राशन देतच आहे, वरण भात भाजी पोळी करून खा आणि यांचे गुणगान गा. हे सांगणारे लोक खरं बोलत आहे असं मला वाटतं. कारण की जर का तसं नसतं तर तुम्ही आज जर पंजाब याच देशामधला एक राज्य 15 दिवसापूर्वी एका हेक्टरला 50,000 मदत हे करता आणि तुम्ही काय म्हणता, आता तुम्ही सांगताय कसं प्रॅक्टिकल नसतं, खरीपासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी करावी लागेल म्हणतायत. म्हणजे शेतकऱ्यांना ते म्हणतायत की कर्ज भरा तुम्ही, तुम्हाला काहीच उपाय नाही आहे आणि बँक तुम्हाला त्रास देणारच आहे. ती परवाच्या दिवशी रडणारी पोरगी तुम्ही पाहिली असेल की ती म्हणते की दर 15 मिनिटाला बाबाचा फोन वाजायचा. त्या माणसाला काय कसं काय जगणार आहे माणूस, तो कोणत्या आशेवर जगणार आहे? 15-15 मिनिटाला जर का बँकेचे फोन येत असतील, कर्ज घेणाऱ्या माणसाचे फोन, देणाऱ्या माणसाचे फोन येत असतील. आज हीच अवस्था महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आहे. सोयाबीनचा भाव, प्रत्येक जगातल्या गोष्टीचा भाव वाढलाय. ह्या पेनचा भाव पण, ही 7 रुपयाला पेन होती 10 वर्ष आधी, आता ती 12-15 रुपयाला झालेली आहे. फक्त एकाच गोष्टीचा भाव नाही वाढला, तो म्हणजे सोयाबीन. सोयाबीनचा भाव 2014ला जेवढा होता, 6,000 लोकांनी विकलेला आहे सोयाबीन. 4-4.5 हजारात विकलेला आहे. आज 3,500 सोयाबीन विकलाय आमच्या गावातल्या लोकांनी. सोयाबीनचा भाव, एकमेव सोयाबीन असा आहे त्याचा भाव कमी झालेला आहे. का बरं? जगभरामध्ये सगळ्या गोष्टी, वह्या पेन पुस्तकं सगळं, तुमच्या आमच्या शॅम्पूच्या पुड्यासहित प्रत्येक गोष्ट, पार्लेचा पुडा सुद्धा भाव वाढवतोय. सोयाबीनचा भाव का नाही वाढत? कारण फॉर्च्यून नावाची कंपनी आहे तेलाची, अदानीची कंपनी आहे ती. सोयाबीनचं तेल विकतात. ते स्वस्तामध्ये त्यांना कच्चा माल मिळतो, महागामध्ये ते तेल विकू शकतात. त्या तेलाच्या किमती 10 वर्षात वाढल्यात ना, दुपटीपर्यंत गेलेल्या आहेत. पण सोयाबीनचा भाव नाही वाढला. आज शेतकरी मदत मागत आहे तरी पण मदत पोहोचत नाही आहे. आणि हे याददाश्त गेल्यासारखे बोलतात. यांना यांचा कोरा 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 परत एकदा यांना आठवून दिलाच पाहिजे. परत एकदा ऐका, परत एकदा यांचं हे पहा किती गोड गोड बोलतायत. 1 मिनिट, पूर्ण कर्जमाफी आपण किती गोड बोलतायत बघा. शेतकऱ्यांचा साथ, यांचे चेहरे ओळखून ठेवा, पक्षाचं नाव पण लक्षात घ्या. आम्ही झोपलेलो होतो तर. आता ही महिला आहे, तिच्या नवऱ्यानी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची बायको आहे ती. आणि एकीकडे हे महाशय फिल्ममध्ये डायलॉग. त्याच्यामुळे आता परत इलेक्शन येतील, परत हे असेच पिक्चरमध्ये डायलॉग दिल्यासारखे डायलॉग देतील हसत हसत. पण ते पाळणार नसेल तर एकदाच मी तुम्हाला सांगते, जर जो माणूस एकदा धोका देऊ शकतो तो माणूस परत परत धोका देतो. हे तुमच्या आयुष्यात इतर गोष्टींसाठी पण लक्षात ठेवा. जर तुम्हाला एकदा कोणीही तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी एकदा धोका दिला म्हणजे जे तुम्हाला प्रॉमिस केलं ते केलं नाही, किंवा काहीतरी केलं पण ते खोटं बोललं, समजून जायचं ही व्यक्ती इथून पुढे कधीही धोका देऊ शकते. एकदा विश्वास कमवायला खूप मेहनत लागते आणि जर गेला ना हा असा परत येत नाही. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता हे ओळखून ठेवलेलं आहे. उद्या कुणीही आलं, किती धर्माचं नाव घेतलं, हा पूर्ण शेतकरी हिंदू नाही आहे का? तो हिंदू असो मुसलमान असो, तुमची जबाबदारी आहे त्यांना मदत करणं. आणि आज यांना कळत नाही आहे, हे महाराष्ट्राला मागे नेणार आहे. या 31 लाख शेतकऱ्यांच्या हातामध्ये जर पैसा आला ना तर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, अर्थव्यवस्था वाढणार आहे. नाही तर कोलॅप्स होऊ शकते हे सगळं, ही अर्थव्यवस्था. त्यामुळेही शेतकऱ्यांना सरकारने, बँकांनी मदत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणी? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थांबते. धन्यवाद.